नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये दिखावा गोष्टी लोक करत आहेत. सत्य त्याचं समजायला तयार नाही, ऐकायला तयार नाही आणि करायला पण तयार नाही. मित्रांनो, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांनी अभ्यास करून डॉक्टर, इंजिनियर, वकील झालेत किंवा मोठे अधिकारी झालेत, त्यांनी किती त्रास घेतला हे लोकांच्या लक्षात नाही. त्यांना जी मिळणारं इन्कम जास्त दिसतं. मित्रांनो, स्वतःला मजबूत आणि ज्ञानी बनवण्यासाठी स्वतःलाच प्रयत्न केले पाहिजे. जसं एखादा आजारी असतो माणूस, तर औषध गोळ्या डॉक्टरनी खायच्या नसतात, त्या पेशंटनी खायच्या असतात. ऑपरेशन पेशंटचं केलं जातं, डॉक्टरचं नाही. हे आपल्याला रोज प्रॅक्टिकल बघायला मिळतं, परंतु आपण ह्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मित्रांनो, पैशाचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला स्वतःला सोडावं लागेल. आपला प्रश्न कोणी सोडवणार नाही. आणि तात्पुरती डागडुजी म्हणजे कर्ज काढणे, उसनवार घेणे, प्रॉपर्टी विकणे. आता पैसे तर लागणार असतात, तेव्हाच कमी पडल्यावर आपण काय करतो, कर्ज घेतो किंवा काही वस्तू विकतो, दागिने विकतो किंवा उसनवार घेतो. आणि काय होतं, शेवटी मग ते पे करावं लागतात ना. लोन घेतलं तर व्याजासहित पे करावं लागतात. म्हणजे आपल्याला बरेच लोकांना कर्ज घेताना काही वाटत नाही, पे करताना लक्षात येतं. मित्रांनो, अनुभवानं शहाणं होण्यापेक्षा अगोदर शहाणं झालं तर अनुभव जो वाईट येतो तो येणार नाही. आता मित्रांनो, बँका जी लोन देतात ते कुठून देतात? काही लोकांच्या ठेवी घेतात आणि तेच कर्ज देतात. नोटा छापायचा अधिकार आहे का? बँकेच्या विरोधात बोलत नाही, परंतु आपण कसं त्या ट्रॅपमध्ये अडकतो आणि आपण स्वतः अडकतो हे लक्षात घ्या. म्हणजे काय होतं, वेळ निघून गेल्यास तुमच्या लक्षात येऊन काय उपयोग होणार नाही. कारण वेळेला खूप महत्त्व आहे. जसं सकाळ दुपार संध्याकाळ आपण जेवण करतो ना, 1-2 वर्षानंतर एकदम जेवण केल्यावर काय होईल बघा ना, प्रॅक्टिकल. किंवा गाड्याला आपण ब्रेक न लावता गाडी चालवून बघा, घराला कुलूप न लावता उघडं ठेवून जावा, पावसात छत्री न घेता फिरा तुम्ही, काय होईल बघा. हिवाळ्यात थंडी असते तर आपण स्वेटरच घालायचं नाही, उघडं फिरायचं, काय होईल बघा. मित्रांनो, इफेक्ट आहे ना, ही अगोदर समजून घ्या, म्हणजे ते कर्म चुकीचं होणार नाही. आज ज्याच्याकडे पैसे आहेत ना, ते वाईट विचारसुद्धा काही लोक तर असं बोलू नका म्हणतात. म्हणजे त्यांना प्रत्यक्ष आल्यावर ते भोगायचे. आता ॲक्सिडेंट, अपघात हे जे होतात ना, डिसॅबिलिटी, डेथ, डिसीज कोणाच्या हातात नाही, कधी येणार आहे माहीत नाही. येऊच नाही, परंतु बोलण्यानं काही येत नाही. परंतु ही अंधश्रद्धा आहे. काही लोक बोलू नका म्हणतात. मित्रांनो, ही अंधश्रद्धेमुळे खरी श्रद्धा बाजूलाच राहते आणि मग वाईट दिवस येतात. मित्रांनो, वाईट गोष्टीचं विचार करून प्लॅनिंग केलं म्हणजे वाईट येणार नाही. त्यासाठी तयारी असते ना. जसं अभ्यास केला तर काय होईल, मार्क जास्त मिळतील ना. आणि अभ्यास केल्यावर नाहीच केला तर काय होईल, त्रास होते म्हणून टाळलं तर काय होईल. तसंच पैशाचं पण आहे. बरेच लोक बचत करायला टाळाटाळ करतात आणि चुकीच्या ठिकाणी ठेवतात. मित्रांनो, LIC ऑफ इंडिया सरकारची संस्था आहे, तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या.